नमस्कार. विज्ञानयात्री फ्रान्सिस हॅरी क्रॉम्प्टन क्रिक यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री फ्रान्सिस हॅरी क्रॉम्प्टन क्रिक हे इंग्लंड देशाचे जीवशास्त्रज्ञ आणि सन 1962 सालच्या शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. फ्रान्सिस क्रिक, जेम्स वॉटसन आणि मॉरिस विल्किन्स या तीन वैज्ञानिकांनी 1953मध्ये DNA डिऑक्सिरायबोन्युक्लिक ॲसिडची सर्पिलाकार रचना डबल हेलिकल स्ट्रक्चर शोधून काढली होती. सजीवांमधील अनुवंशिक माहितीच्या हस्तांतरणासाठी न्यूक्लिक ॲसिडची आण्विक रचना आणि त्यांचे महत्त्व याविषयी केलेल्या संशोधनाबद्दल फ्रान्सिस क्रिक, जेम्स वॉटसन आणि मॉरिस विल्किन्स यांना सन 1962 सालचे शरीरक्रिया विज्ञान, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेचे नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. सन 1953मध्ये फ्रान्सिस क्रिक, जेम्स ड्यूई वॉटसन आणि मॉरिस विल्किन्स यांनी DNA या रेणूची दुहेरी सर्पिलाकार रचना प्रस्तावित करणाऱ्या शोध निबंधाचे लेखन केले आणि एप्रिल 1953च्या नेचर या जागतिक कीर्तीच्या संशोधन मासिकात प्रकाशित केले. फ्रान्सिस क्रिक, जेम्स ड्यूई वॉटसन आणि मॉरिस विल्किन्सन यांना न्यूक्लिक ॲसिड्स यांची अणुरेणू पातळीवरील संरचना, सजीव सामग्रीमधील माहिती हस्तांतरण संदर्भातील महत्त्व या संशोधन कार्यासाठी सन 1962 सालच्या शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेचे नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. रासायनिक रेणू यांच्यापासून सजीवांची निर्मिती पद्धत जाणून घेणे आणि मेंदू याच्या मार्फत विचार करणारे मन यांच्यातील परस्पर संबंध जाणून घेणे हे दोन उद्देश डोळ्यासमोर ठेवून फ्रान्सिस हॅरी क्रॉम्प्टन क्रिक यांनी संशोधन कार्य केले. अनुवंशिक माहिती संग्रहित स्वरूपात ठेवण्यासाठी पेशीमधील जैव रासायनिक संयुगे आणि जनुक किंवा जीन्स यांच्यामध्ये सहसंयोजक कोव्हॅलंट बंध किंवा बॉन्ड मोलाची कामगिरी बजावतात. हा सिद्धांत त्यावेळी सर्वांनी स्वीकारला होता. अनुवंशिक माहिती पेशीमधील कोणत्या जैव रासायनिक संयुगाच्या रेणूमध्ये संग्रहित होते या प्रश्नाचे उत्तर शोधार्थ फ्रान्सिस हॅरी क्रॉम्प्टन क्रिक यांनी संशोधन कार्य केले. प्रथिनासारखा एखादा जैव रासायनिक संयुग किंवा मोठा रेणू अनुवंशिक माहितीस्तव कार्यरत असावा असा तर्क त्यावेळी प्रबळ होता. प्रथिनांचे पेशी बांधणीतील स्थान आणि चयापचय क्रियेत जैव उत्प्रेरक किंवा विकर यांच्या स्वरूपातील त्यांची भूमिका त्यावेळी वरील तर्काला छेद देत होते. परंतु हा पेशीमध्ये अनुवंशिक माहिती संग्रह करणारा जैव रासायनिक संयुग किंवा रेणू प्रथिनासारखाच असला पाहिजे यावर जवळजवळ एकमत होते. सन 1940च्या सुमारास रेणूसूत्रामधील आणखी एक जैविक रेणू डिऑक्सिरायबोन्युक्लिक आम्ल किंवा DNA हा अनुवंशिक माहिती संग्रहाचा उद्गम असेल असे पुरावे पुढे येऊ लागले. ओसवॉल्ड ॲव्हेरी आणि त्यांच्या मदतनीसांनी एका विशिष्ट DNA रेणूमुळे जीवाणूमध्ये होणारे दृश्य बदल अनुवंशिक असतात हे त्या सुमारास सिद्ध केले होते. फ्रान्सिस हॅरी क्रॉम्प्टन क्रिक यांनी डिऑक्सिरायबोन्युक्लिक आम्ल DNA याची सर्पिलाकार हेलिकल रचना उघड करण्यासंबंधीच्या संशोधन कार्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. डिऑक्सिरायबोन्युक्लिक ॲसिड DNA या जैव रासायनिक संयुगामधील अनुवंशिक माहिती ही रायबोन्युक्लिक आम्ल RNA यांच्यामार्फत पेशीद्रवात प्रथिन संश्लेषण प्रणाली यांच्याकडे हस्तांतरित केली जाते. ही कल्पना सन 1953मध्ये फ्रान्सिस क्रिक, जेम्स ड्यूई वॉटसन आणि मॉरिस विल्किन्स यांनी मांडली. जीवशास्त्रीय जगतात या कल्पनेला सेंट्रल डोग्मा ऑफ लाईफ किंवा अनुवंशिकतेची मध्यवर्ती यंत्रणा असे म्हणतात. या सेंट्रल डोग्मा किंवा अनुवंशिकतेची मध्यवर्ती यंत्रणा यानुसार न्यूक्लिक ॲसिडपासून प्रथिनापर्यंत माहितीच्या प्रवाहाची अंतिम पायरी अपरिवर्तनीय आहे. फ्रान्सिस हॅरी क्रॉम्प्टन क्रिक यांचा जन्म दिनांक 8 जून 1916 रोजी इंग्लंड देशातील वेस्टर्न फॉवेल नॉर्थअम्प्टनशायर येथे झाला.
त्यांचे शालेय शिक्षण स्थानिक शाळेत पूर्ण झाले. युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन UCL येथे त्यांचे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाले. मॅक्स फर्डिनांड फेरुट यांच्या मार्गदर्शनाखाली फ्रान्सिस हॅरी क्रॉम्प्टन क्रिक यांनी संशोधन पदवी शिक्षण पूर्ण केले. सन 1951च्या उत्तरार्धात फ्रान्सिस हॅरी क्रॉम्प्टन क्रिक यांनी जेम्स वॉटसन यांच्यासोबत इंग्लंड देशातील केम्ब्रिज विद्यापीठाच्या कॅव्हेंडिश प्रयोगशाळेत काम करण्यास सुरुवात केली. जीवनातील सेंट्रल डोग्मा ऑफ लाईफ ही आण्विक जीवशास्त्रातील एक मूलभूत संकल्पना आहे. हे स्पष्ट करते की अनुवंशिक माहिती जेनेटिक इन्फॉर्मेशन सजीवांच्या पेशीमध्ये कशी वाहते आणि प्रथिनांचे किंवा प्रोटीन्स कसे निर्माण होतात. फ्रान्सिस क्रिक यांनी सन 1958मध्ये हा सिद्धांत मांडला. या सिद्धांतानुसार माहितीचा प्रवाह एकाच दिशेने वाहतो, म्हणजे DNA पासून RNA कडे, RNA पासून प्रोटीन सिंथेसिसकडे त्याची वाहन किंवा प्रवाह प्रक्रिया आहे. जीवनातील सेंट्रल डोग्मा याचे 3 प्रमुख टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात DNA स्वतःची अचूक प्रत तयार करतो. ही प्रक्रिया पेशी विभाजनाच्या वेळी घडते, ज्यामुळे एका पेशीमधून दुसऱ्या पेशीमध्ये जनुकीय माहिती हस्तांतरित होते. दुसऱ्या टप्प्यात या प्रक्रियेत DNA मधील अनुवंशिक माहिती एका मेसेंजर RNA किंवा mRNA मध्ये कॉपी केली जाते. ही प्रक्रिया पेशीच्या केंद्रकात म्हणजे न्यूक्लियसमध्ये घडते. आणि तिसऱ्या टप्प्यात RNA म्हणजे mRNA वरील माहितीचा वापर करून प्रथिनांची किंवा प्रोटीन्सची निर्मिती केली जाते. प्रथिने शरीराच्या वाढीसाठी आणि कार्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. ही प्रक्रिया पेशीमधील रायबोझोम्समध्ये होते. काही विशिष्ट विषाणूंमध्ये हे चक्र उलट देखील घडू शकते, ज्याला रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन असे म्हटले जाते. फ्रान्सिस क्रिक हे ब्रिटिश आण्विक जीवशास्त्रज्ञ आणि सन 1962 सालच्या शरीरक्रिया विज्ञान, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराची मानकरी. त्याने दिनांक 6 मे 1953 रोजी जेम्स वॉटसन यांच्यासोबत DNAच्या डबल हेलिकल स्ट्रक्चर म्हणजे द्विसर्पिलाकार रचना याचा शोध लावला. त्यांच्या या शोधकार्यामुळे सजीवांचे गुणधर्म एका पिढीतून दुसऱ्या पिढीत कसे संक्रमित होतात हे समजणे सोपे झाले. अनुवंशिक क्षेत्रातील या महाक्रांतीसाठी त्यांना सन 1962 मध्ये नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. फ्रान्सिस क्रिक, जेम्स वॉटसन आणि मॉरिस विल्किन्स यांना सन 1962च्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार संयुक्तिकरित्या प्रदान करण्यात आला. सन 1958मध्ये त्यांनी रेणू जीवन विज्ञानाचा मध्यवर्ती सिद्धांत म्हणजे सेंट्रल डोग्मा मांडला, ज्याने जनुकीय माहिती DNA ते RNA आणि RNA पासून प्रथिने यांच्याकडे प्रवाहित होते हे स्पष्ट केले. त्यांचा जन्मदिनांक 8 जून 1916 रोजी इंग्लंडमध्ये झाला. त्यांनी सुरुवातीला भौतिकशास्त्र विषयात शिक्षण घेतले, पण नंतर त्यांचे कुतूहल जीवशास्त्राकडे वळले. दिनांक 28 जुलै 2004 रोजी फ्रान्सिस क्रिक यांचे निधन झाले. विज्ञानयात्री फ्रान्सिस क्रिक यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. शोध संदर्भासाठी यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विचारासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवन निष्ठा. धन्यवाद.